आकृतीत रेख EQ एकरूप रेख DQ, EQ एकरूप DQ आणि PQ हा PQ एकरूप आहे रेख QR. हे दोन बाजू एकरूप आहेत, हे दोन बाजू एकरूप आहेत. आणि मापकोन EDQ या कोनाचं माप दिलेलं आहे 70 अंश. किती दिलेलं आहे? 70 अंश. तर मापकोन EPR म्हणजे या कोनाचं माप आपल्याला काढायचं आपल्याला. मापकोन EDQ त्रिकोण EDQ हा कसला त्रिकोण आहे? या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. कसला त्रिकोण आहे? समद्विभुज त्रिकोण आहे. आणि समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण कसे असतात? एकरूप असतात. म्हणून मापकोन EDQ एकरूप आहे मापकोन DEQ. मापकोन DEQ म्हणून मापकोन DEQ बरोबर आलेला आहे 70 अंश. म्हणजे या कोणाचं माप सुद्धा आलेलं आहे 70 अंश. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. या दोन कोणाच्या मापाची बेरीज झाली 70 आणि 70 140. म्हणजेच म्हणून मापकोन EQD बरोबर किती असणार आहे? 70 अधिक 70 140. उरलेल्या कोणाचं माप असेल 40, कारण तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच मापकोन EQD या कोणाचं माप आलेलं आहे 40 अंश. आता मापकोन EQD आणि PQR, मापकोन EQD आणि मापकोन PQR हे विरुद्ध कोन आहेत. आणि विरुद्ध कोन कसे असतात? एकरूप असतात. म्हणून मापकोन PQR एकरूप आहे मापकोन EQD. कारण आहे विरुद्ध कोन. आणि विरुद्ध कोन कसे असतात? एकरूप असतात. म्हणून मापकोन PQR बरोबर असेल 40 अंश. म्हणजे या कोणाचं माप सुद्धा आलेलं आहे 40 अंश. आता त्रिकोण PQR मध्ये QP आणि QR एकरूप आहेत. म्हणजे हा त्रिकोण कसा आहे? समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोण PQR हा सुद्धा कसा आहे? हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजेच एक पायालगतचे जे दोन कोन आहेत P आणि Q, P आणि R हे दोन कोन कसे असणार आहेत? एकरूप असणार आहेत. याचं माप 40 आहे. म्हणजे दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असणार आहे? 140 अंश. म्हणून मापकोन QPR बरोबर असणार आहे 140च्या निम्म म्हणजे 70 अंश. आता QPR बरोबर आलेला आहे 70 अंश. या दोन्ही कोणाचं जर निरीक्षण केलं आपण, तर हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणजेच मापकोन QPR अधिक मापकोन CPR बरोबर असणार आहे 180 अंश. आणि QPR चं माप आपल्याला माहित आहे 70 अंश अधिक मापकोन CPR बरोबर असेल 180. म्हणून मापकोन CPR बरोबर 180 वजा 70 बरोबर 110 अंश असणार आहे. पर्याय क्रमांक